श्रोतेहो नमस्कार. कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात मी ऐश्वर्या पटवर्धन आपलं मनःपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमाच्या गेल्या काही भागापासून आपण वातावरणीय बदल आणि श्वसन विकार याविषयी डॉक्टर रोहित भिंगारदेवे यांची मुलाखत ऐकत आहोत. आजच्याही कार्यक्रमात याच मुलाखतीचा तिसरा आणि अंतिम भाग आपण ऐकणार आहोत. चला तर सुरुवात करूया मुलाखतीला. सर, टीबीच्या पेशंटना कोणकोणती लक्षणं दिसून येतात? टीबीच्या पेशंट्समध्ये 5 कार्डिनल सिम्पटम्सेस म्हणजे 5 प्राथमिक लक्षणे आम्ही म्हणतो, ज्याच्यामध्ये नंबर 1 म्हणजे आपल्याला जर 20 दिवसांपेक्षा जास्त खोकला असेल. दुसरी गोष्ट, खोकताना थुंकीत जर रक्त पडत असेल, जर आपल्याला वजन आपले कमी होत असेल किंवा आपल्याला संध्याकाळी बारीक असा ताप येत असेल, त्यावेळेला ताप येताना घाम येणे किंवा वजन कमी होणे अशी लक्षणे दिसत असतील, आणि समजा आपल्याला आहारात भूक लागत नसेल, ही 5 लक्षणे जर आपल्याला दिसत असतील तर मोस्टली फुफ्फुसाचा टीबी किंवा पल्मोनरी टीबी हा आम्ही सस्पेक्ट करतो पेशंट्समध्ये. आणि जर पोटाचा टीबी किंवा हाडाचा टीबी असं जर असेल, या पेशंट्समध्ये ज्या लोकांना हाडाचा टीबी आहे अशा पेशंट्समध्ये पाठीतून बसताना किंवा आपले पोश्चर हे बदललेले वाटू शकते किंवा पाठीच्या कण्यामधून फार दुखायला चालू होणे. तसेच ज्या लोकांना पोटाचा टीबी आहे अशा पेशंट्समध्ये भूक कमी लागणे, संडासला साफ न होणे. तसेच जी मुली आहेत किंवा जे रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपमधल्या महिला आहेत अशा महिलांमध्ये जर पोटाचा टीबी असेल तर अशा महिलांमध्ये रेग्युलर पिरियड्स येत नाहीत. असे जर लक्षणे आपल्याला दिसत असतील तर आपल्या श्वसनरोग तज्ज्ञांकडे जाऊन आपली तपासणी करून घेणे हे फार महत्त्वाचे ठरते. सर, सध्याच्या वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे लोकांमध्ये व्हायरल इन्फेक्शन मोस्टली जास्त प्रमाणात थ्रोट इन्फेक्शन होताना दिसून येत आहे, तर ह्या लोकांनी काय काळजी घेतली पाहिजे? सध्या वातावरणातील बदलांमुळे किंवा थंडी चालू होत आहे अशा वेळेला शिंका येणे, घशात खवखव होणे, खोकला येणे जो रात्री जास्त राहतो अशी लक्षणे दिसायला चालू होतात. अशा वेळेला पेशंट्सनी पहाटे किंवा सायंकाळी ज्या वेळेला धुकं किंवा धुरकं हे जास्त असतं आणि हे हवेतले जे पोल्युटंट्स आहेत हे हवेच्या खालच्या थरात असतात, अशा वेळेला बाहेर जाणे टाळावे. तसेच जर बाहेर जावे लागल्यास मास्कचा वापर करावा, थंड पदार्थांचे सेवन टाळावे, आणि जर दही किंवा ताक, लिंबू पाणी किंवा कोल्ड्रिंक्स अशा गोष्टींचे सेवन हे जेव्हा ट्रान्झिशन पिरियड असतो, म्हणजे जेव्हा पावसाळा थांबून हिवाळा चालू होतो अशा कालावधीमध्ये या पदार्थांचे सेवन हे टाळणे हे अधिक श्रेयस्कर ठरते. तसेच ही काही लक्षणे जर दिसायला चालू झाली तर प्रॉपर श्वसनरोग तज्ज्ञांकडे जाऊन त्याची औषधे घेणे हे अधिक गरजेचे ठरते. सर, आता आपण वातावरणातल्या बदलांमुळे होणाऱ्या आजारांबद्दल बोलतोय, तर सध्याचा विचार करता पूर्वी एखाद्या वेळी आपल्याला खोकला झाला तर तो खोकला 4 दिवसात 8 दिवसात बरा होऊन जायचा, पण आता झालेला खोकला हा महिनाभर किंवा अगदी 15-20 दिवस, महिनाभर, 1.5 महिना इथपर्यंत तो लांबतो. तर ह्या खोकल्याचा आजार दीर्घकालीन होण्यापाठीमागं काय कारण असावं? खोकला हा शरीरातून किंवा फुफ्फुसातून धूर किंवा जंतू किंवा कफ हा बाहेर टाकण्यासाठी शरीराचा एक संरक्षणात्मक प्रतिसाद आहे. जेव्हा खोकला हा 3 आठवड्यांपेक्षा जास्त राहतो त्याला दीर्घकालीन चालणारा खोकला असे म्हटले जाते. दीर्घकालीन खोकल्याची काही कारणे सांगता येतील, जसे की धूम्रपान, सिगारेट, बिडी किंवा तंबाखू अशा पदार्थांच्या धुराच्या संपर्कात आल्यावर फुफ्फुसाची आतील जे आवरण आहे त्याची झीज होते आणि क्रोनिक ब्रोंकायटिस किंवा सीओपीडी, क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज सारखे आजार होतात. ज्या लोकांना ॲलर्जी आहे किंवा जे अस्थमाचे पेशंट्स आहेत अशा पेशंट्समध्ये धूळ, परफ्यूम किंवा धूर, हवामानातील बदलांमुळे, एअर पोल्युशनमुळे हा खोकला वाढतो. जसे की नाकातून कफ हा मागील बाजूस ट्रिकल होतो. जर आपल्याला बऱ्याच दिवसांपासूनची सर्दी असेल आणि सर्दी जर बाहेर निघत नसेल तर सायनोसायटिसमुळे घशाच्या आतील भागात जो सर्दी आहे ही ट्रिकल होते आणि घशाचा मागील भाग इरिटेट झाल्यामुळे सततचा खोकला हा चालू होतो.
त्यानंतर गॅस्ट्रोइसोफेजल रिफ्लक्स डिसीज, ज्या लोकांना ऍसिडिटीचा त्रास आहे की किंवा जे IT प्रोफेशनल्स आहेत ज्यांचे बऱ्याच वेळेला जेवणाच्या वेळा निश्चित होत नाहीत किंवा ज्यांचे जेवण हे फार लेट होते, अशा वेळेला ऍसिडिटीचा त्रास वाढतो आणि पोटातील आम्ल हे वर येऊन घशाला खवखव होऊन घशाला त्रास होतो आणि खोकला हा चालू होऊन जातो. तर दीर्घकालीन चालणाऱ्या खोकल्यांची अशी ही कारणे सांगता येतात. या विषयी जर पेशंट्सला खोकल्याबरोबर रक्त येत असेल किंवा वजन कमी होत असेल, रात्री बारीक असा ताप येऊन घाम येत असेल किंवा श्वास घ्यायला त्रास होत असेल, छातीत घरघर होत असेल, तर अशा लक्षणांकडे पेशंट्सनी दुर्लक्ष न करता आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सर, आपण आता फुफ्फुसासंबंधीचे विकार किंवा श्वसनासंबंधीचे विकार याविषयी आजच्या मुलाखतीत बोलतोय. तर सर, आपल्या फुफ्फुसाची क्षमता जी असते ती कशा प्रकारे तपासली जाते आणि ती का गरजेची आहे? जशी हृदयाची क्षमता तपासण्यासाठी 2D इको किंवा ECG इलेक्ट्रोकार्डिओग्राम किंवा स्ट्रेस टेस्ट अशी असते, तसेच फुफ्फुसाची क्षमता तपासण्यासाठी पल्मोनरी फंक्शन टेस्ट ही एक टेस्ट आहे. याच्यामध्ये आपल्याला एका डिव्हाइसमध्ये फुंक मारायची असते. हे वेगवेगळ्या प्रकारे फुंक मारून फुफ्फुसाची क्षमता ही तपासली जाते. त्यानंतर पेशंट्सला ब्रॉन्कोडायलेटर म्हणजेच इनहेलर्स हे देऊन पेशंट्सला काही वेळ बसायला लावून हे परत सेम प्रोसेस रिपीट करायला लावतात. त्यामुळे पेशंट्सला आपल्या श्वसनाच्या कपॅसिटीमध्ये किती फरक पडलेला आहे किंवा पेशंट्सला काय आजार आहे किंवा पेशंटची श्वसनाची कपॅसिटी, लंग रिझर्व्ह हा किती आहे हे लक्षात येते. तसेच पल्मोनरी फंक्शनच्या टेस्टमुळे आपल्याला जे पेशंट्स ॲब्डॉमिनल सर्जरीसाठी किंवा जे पेशंट्स पोटाच्या सर्जरीसाठी किंवा एखाद्या मेजर सर्जरीसाठी जाणार आहेत, तर अशा पेशंट्सना सर्जरी झाल्यानंतर व्हेंटिलेटरचा धोका राहू नये ह्यासाठी आधीच फुफ्फुसाची तपासणी करून आणि नंतर मग सर्जरीला जाणे हे अधिक हितकारक ठरते. श्रोतेहो, कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत श्वसन विकार आणि आरोग्य याविषयी डॉक्टर रोहित भिंगारदेवे यांची मुलाखत. सर, श्वसन विकार किंवा फुफ्फुसाचा विचार करता यामध्ये ब्रोंकोस्कोपी हा एक विषय येतो. तर ब्रोंकोस्कोपी म्हणजे काय आणि तिचं महत्व काय आहे? ब्रोंकोस्कोपी ही एक नवीन डायग्नोस्टिक मॉडेलिटी आहे. म्हणजेच नवीन निदान करण्याची ही एक मॉडेलिटी आहे. जसे की बऱ्याच लोकांना एंडोस्कोपी हा प्रकार माहीत असतो, ज्याच्यातून दुर्बीण आपल्या अन्ननलिकेतून जाते. तसंच ब्रोंकोस्कोपी ही नाकाद्वारे किंवा तोंडातून श्वसन मार्गातून फुफ्फुसात जाणारी ही एक दुर्बीण आहे. याच्याद्वारे आम्ही जर पेशंट्सला बऱ्याच दिवसांपासून खोकला असेल, जर पेशंट्सच्या TBचे निदान होत नसेल, पेशंट्सला काही फंगल इन्फेक्शन असेल किंवा पेशंट्सला काही फॉरेन बॉडी फुफ्फुसात गेली असेल, जसे की काही कॉईन असते किंवा एखादी छोटी टाचणी असते, अशा वेळेला लहान मुलांच्या फुफ्फुस नलिकेत किंवा श्वसन नलिकेत काही वेळेला ऍक्सिडेंटली अशा काही गोष्टी जातात. तर या गोष्टी काढण्यासाठी तसेच काही आजारांचे निदान करण्यासाठी ब्रोंकोस्कोपी ही वापरली जाते. ही एक सकाळी केलेली प्रोसिजर आहे, जी पेशंट्सला 6 ते 8 तास काही न खाता राहावे लागते आणि त्याच्यानंतर ब्रोंकोस्कोपी ही केली जाते. ही एक 15 ते 20 मिनिट चालणारी तपासणी आहे, ज्याच्यानंतर पेशंट्सला 1.5 ते 2 तास हॉस्पिटलमध्ये राहावे लागते आणि त्यानंतर पेशंटला डिस्चार्ज केले जाते. ब्रोंकोस्कोपी मधून बऱ्याच आजारांचे निदान हे केले जाते. तसेच जे कॅन्सरचे पेशंट आहेत किंवा जे लंग कॅन्सरचे पेशंट्स आहेत, अशा लोकांना श्वास घ्यायला त्रास होत आहे किंवा अशा काही लोकांची श्वसन नलिका दबली गेलेली आहे, अशा लोकांमध्ये ब्रोंकोस्कोपीद्वारे ब्रोंकेल स्टेंटिंग हे केले जाते आणि त्याचा निश्चित फायदा अशा लोकांना होतो. सर, आपण आजच्या मुलाखतीत श्वसन विकार याबद्दल बोलतोय. तर श्वसनाच्या संबंधित एका मोठ्या राक्षसाला आत्ताच आपण तोंड दिलंय, तो म्हणजे कोविड. तर कोविड नंतर श्वसन विकारांमध्ये काही बदल घडलेत का, किंवा ज्याला कोविड मेजर होऊन गेला त्यांना कोविड फायब्रोसिस हा एक प्रकार होताना दिसून येतोय, तर याबद्दल काय सांगाल? नक्कीच. जे कोविडचे पेशंट्स व्हेंटिलेटरवर होते किंवा ज्या लोकांना बऱ्याच दिवस ऑक्सिजनची रिक्वायरमेंट लागलेली आहे, अशा लोकांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाल्यानंतरही बरेच दिवस घरी ऑक्सिजन घ्यायला सांगितलेलं आहे. अशा लोकांमध्ये पल्मोनरी फायब्रोसिस झालेले दिसले आहे.
जे पोस्ट इन्फेक्टिव्ह फायब्रोसिस म्हणजेच कोविडमध्ये जो बराच सिव्हिअर न्यूमोनिया असा पसरलेला होता, त्यामुळे फुफ्फुसाचे काही आवरणे डॅमेज झाल्यामुळे पेशंट्सचे ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड एक्सचेंज करण्याची क्षमता ही कमी झालेली आहे. त्यामुळे पेशंट्सला एक्सटर्नल ऑक्सिजन म्हणजे बाहेरून ऑक्सिजन हा बऱ्याच वेळेला द्यावा लागतो. यालाच कोविड फायब्रोसिस म्हणले जाते. अशा पेशंट्समध्ये श्वसनाचा त्रास हा कमी करण्यासाठी पेशंट्सला ब्रॉन्कोडायलेटर्स हे इनहेलर्स आणि रोटाकॅप याच्या मदतीने दिले जाते. तसेच पेशंट्सला पल्मोनरी रिहॅबिलिटेशन म्हणजे ब्रीदिंग एक्सरसाइजेस, श्वसनाचे व्यायाम किंवा एरोबिक एक्सरसाइजेस किंवा श्वास घेण्याची वेगवेगळी तंत्रे सांगून पेशंट्सचा श्वसनाचा त्रास हा कमी केला जातो. सर, लसीकरणाची मोहीम सध्या गव्हर्नमेंटकडून राबवली जाते. ही लस फक्त लहान मुलंच न घेता सध्या बरीचशी मोठी माणसं सुद्धा लस घ्यावी असा विचार करतात. तर फ्लू न्यूमोनिया विरुद्धचे लसीकरण हा काय प्रकार आहे आणि हे लसीकरण कधी आणि कोणासाठी केलं जातं? सध्या बाजारामध्ये किंवा मार्केटमध्ये फ्लू शॉट्स किंवा क्वाड्रिव्हॅलंट इन्फ्लुएन्झा, इन्फ्लुवॅक टेट्रा या नावाने इन्फ्लुएन्झाचे व्हॅक्सिन मिळते. हे व्हॅक्सिन जे लोक 65 वर्षाच्या वरचे आहेत, ज्यांना अधिकचे कोमॉर्बिडिटीज आहेत, म्हणजेच जे लोकांना डायलिसिस चालू आहे, जे हार्ट फेल्युअरचे पेशंट्स आहेत, जे डायबेटिक पेशंट्स आहेत किंवा जे श्वसनाच्या विकाराने जसे की सीओपीडी किंवा इंटरस्टिशियल लंग डिसीज, फुफ्फुसात जाळे होणे या आजाराने त्रस्त आहेत, अशा पेशंटसाठी न्यूमोनियाचे व्हॅक्सिन हे दिले जाते. हे व्हॅक्सिन साधारणतः सप्टेंबर ते ऑक्टोबर म्हणजेच पावसाळा संपून हिवाळा चालू होण्याच्या आधी दिले जाते. हे घेताना पेशंट्सला इन्फेक्शन काही नसले पाहिजे, म्हणजे सध्या पेशंट निरोगी राहायला असला पाहिजे आणि त्याच वेळेला हे श्वसनरोग तज्ज्ञांच्या सल्ल्याने हे हॉस्पिटलमध्ये किंवा डॉक्टरांच्या ओपीडीमध्ये जाऊन दिले जाते. हे दिल्यानंतर पेशंट्सला ॲटलिस्ट 20 ते 30 मिनिटं ऑब्झर्वेशन खाली ठेवले जाते आणि त्यानंतर पेशंट्सला डिस्चार्ज केले जाते. हे व्हॅक्सिन दरवर्षी इन्फ्लुएन्झाचे व्हॅक्सिन दिले जाते आणि न्यूमोकोकल व्हॅक्सिन हे दर 5 वर्षांनी दिले जाते. हे व्हॅक्सिन घेतल्यामुळे पेशंट्सला सर्दी किंवा खोकला हे होणारच नाही असे नाही, पण जरी झाले तरी त्याची परिणती ही गंभीर आजारात म्हणजेच न्यूमोनिया सारख्या आजारात किंवा हॉस्पिटलला जाऊन ऍडमिट व्हावे लागेल अशा प्रकारच्या गंभीर सिव्हिरिटी सारखा आजार होणार नाही याची शाश्वती ही व्हॅक्सिन देते. अच्छा सर, तुम्ही आज आकाशवाणी सांगलीच्या स्टुडिओत आलात आणि फुफ्फुसातला होणारे आजार आणि श्वसन विकार याविषयी खूप छान माहिती सांगितली. त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. धन्यवाद. श्रोतेहो, कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात वातावरणीय बदल आणि श्वसन विकार याविषयी डॉक्टर रोहित भिंगारदेवे यांच्या ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेल्या मुलाखतीचा तिसरा आणि अंतिम भाग आपण ऐकला. याबरोबरच कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर यांच्यासह मला ऐश्वर्या पटवर्धनला निरोप द्या. नमस्कार.